वीकेंड साजरा करायला जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणामध्ये सामना करावा लागतोय. खरं तर 3 दिवस सलग सुट्ट्या आल्यामुळे प्रवासी फिरताना पाहायला मिळतात, पर्यटक फिरण्याचा प्लॅन करताना पाहायला मिळतात. त्यातच आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. दरम्यान 3 दिवस सलग सुट्ट्या असल्यामुळे म्हणजेच शनिवार, रविवार आणि सोमवारी प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे वीकेंड एकत्र आल्यामुळे हजारो लोक गावी तर नातेवाईकांकडे तर काही पर्यटन स्थळी जाण्याच्या प्रवासाला निघालेले आहेत. त्यामुळे एक्सप्रेसवेच्या पुणेपेक्षा मुंबईकडे जाणाऱ्या बाजूस वाहनांना मोठ्या प्रमाणामध्ये कोंडीचा सामना करावा लागतोय. मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यातच आता सुट्टीचा आनंद घेत असताना प्रवाशांना कुठेतरी एक मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहावं लागतंय. काही गाड्या अतिशय कासवाच्या गतीने चालतानाच पाहायला मिळत आहे, तर काही गाड्या तासनतास एकाच जागी अडकून आहेत. वाहतूक नियंत्रण आणि ट्रॅफिक पोलिसांनी कोंडी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना देखील सुरू केल्या. त्यामुळे पोलिसांना देखील ही गर्दी कमी करण्यासाठी मोठं आव्हानात्मक झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रवाशांना काही ठिकाणी अतिशय हळू वाटचाल करावी लागते. त्यामुळे या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालेली वाहतूक कोंडी आणि त्यामध्ये प्रवाशांची देखील मोठी गैरसोय होते. प्रवाशांना त्यांच्या स्थळावर पोहोचण्यासाठी विलंब होत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे प्रवासी तासनतास अडकून राहिल्यामुळे कंटाळलेले सुद्धा पाहायला मिळत आहेत.